भावा, अरे ऊस बिलात नाही आधी गाडी घेऊया, पाणीपट्टी नंतर भरूया. अरे मर्दा, गाडी घेऊन पेट्रोलवर खर्च करण्यापेक्षा पाणीपट्टी भर आणि भविष्यात शेतीच्या पाण्याची चिंता मिटवू. कोल्हापूर पाटबंधारे मंडळांतर्गत कोल्हापूर पाटबंधारे विभाग दक्षिण आणि उत्तर कोल्हापूर यांचे विनम्र आवाहन, पाणीपट्टी भरा, जलसंपदा विभागास सहकार्य करा. मधमाशांच्या हल्ल्यात 9 जण जखमी, 2 गंभीर. दत्तवाड ग्रामीण रुग्णालयातील घटना. दत्तवाड येथील ग्रामीण रुग्णालयाच्या स्थलांतरित इमारतीत मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात 9 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 गंभीर आहेत. गंभीर जखमींना सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे. प्रभू शिरगावे वय 49, लखन अजित कांबळे वय 24, राहणार दत्तवाड अशी गंभीर जखमींची नावे आहेत. त्यामुळे रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ग्रामीण रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने सध्या दसरा चौक येथील जुन्या ग्रामपंचायत इमारतीमध्ये रुग्णालयाचे कामकाज सुरू आहे. या इमारतीच्या मागील बाजूस पाणी पुरवठ्याची पाण्याची टाकी आहे. त्या टाकीला मधमाशीचे पोळे आहे. आज दुपारी 12च्या सुमारास अचानक या मधमाशीने ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत घुसून हल्ला केला. यावेळी दवाखान्यात डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेविका व रुग्ण यांची संख्या मोठी होती. अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्याने सर्वजण भयभीत होऊन पळत सुटले. यामध्ये प्रभू शिरगावे, अजित कांबळे यांना डोके, मान, कपाळ, कान, हात, पाय या ठिकाणी चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. तर सिस्टर पर्णा संधी, गीता नागुलपिल्ले अशा सेविका शुभांगी उरुणकर, वैशाली उरुणकर, आयशा नदाफ, सुमन भाटले, सुमन गुरव अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. किरकोळ जखमींना येथेच उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. आज बुधवार असल्याने गर्भवती महिला व बालकांना लसीकरण देण्यात येत होते, त्यामुळे त्यांची संख्या जास्त होती. सुदैवाने 12 वाजता लसीकरण पूर्ण झाल्याने यातील बरेच रुग्ण घरी गेले होते. त्यावेळी जर हल्ला झाला असता तर रुग्ण संख्या वाढली असती. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.